बाबा घेऊन जाईल बघ. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालची व्हिडिओ बघितली असेल जो आपल्या पोलादपूरमधला स्वित्झर्लंड होता, तर ती बघितली नसेल तर ती पुन्हा बघा. आणि खूप निसर्गरम्य असा प्लेस आहे, जागा आहे ती पोलादपूरमधली आणि खूप भारी होतं. म्हणजे स्वित्झर्लंडला जायचं नसेल तर पोलादपूरला या आणि पोलादपूरच्या लहुळसे गावामध्ये या आणि स्वित्झर्लंडचा आनंद घ्या. आजचा प्लॅन झाला आहे आपला मार्लेश्वरला जायचा. तर तिथून आम्ही दापोलीला जाणार, त्यानंतर परवा गुरुवारी मुंबईला जाणार आहे आम्ही. आज सोमवारी दर्शन घ्यायचं होतं महादेवाचं, पण आज मंगळवारी दर्शन घ्यायला चाललोय कारण काल नाही जमलं आणि हा प्लॅन अचानक झालेला आहे आमचा. मार्लेश्वरचा प्रवास कसा होतोय आणि पावसामध्ये मार्लेश्वरला मी फर्स्ट टाइम चाललेलो आहे. पहिल्यांदा गेलेलो, माझं लग्न झालं तेव्हा बायकोबरोबर, त्यानंतर डायरेक्ट आता चाललो आहे. मार्लेश्वरला पोचायला गाडीनी कमीत कमी 3 तास दाखवतोय. 148 किलोमीटर आहे, त्यामुळे आम्ही जेवणामध्ये टाइम वेस्ट नाही करत आहे असं यांचं म्हणणं आहे. मग त्यामुळे वडापाव खायला घालणार आहे का आम्हाला. तुमच्याकडे पॉन्चो आहे काय? त्यानंतर पाऊस पण येतो, 100 रुपयाला रेनकोट येतो ना. पाऊस पण येऊ शकतो, त्यामुळे मार्लेश्वरला चढायला टाइम लागतं. अर्धा पाऊण तासाचा रनिंग आहे, त्यामुळे एक छोटासा रेनकोट घेतो जो 50-100 रुपयाचा मिळतो तो. चला फटाफट नाश्ता केला आणि निघालो. आता बरोबर 1 वाजला आम्हाला निघायला आणि 3 तास दाखवतोय. म्हणजे 1, 2, 3, 4 पर्यंत आम्ही पोचणार मार्लेश्वरला आणि त्यानंतर पोचायला वरती अजून 45 मिनिट. समोर पण काही दिसत नाही आहे, एवढा जोरात पाऊस आहे. वायपर कंटिन्यू चालू आहे. आपण मार्लेश्वरला पोचलोय आणि मार्लेश्वरचं पहिलं मूळ जे देवस्थान आहे ते मार्लेश्वर मंदिर ते हे आहे. त्यानंतर इथूनच देव जेव्हा वरती जातात ते त्या वरच्या मंदिरामध्ये जातात. सगळ्यात पहिला मान इथला असतो, त्यानंतर इथून वरती जातात तेव्हा ते लग्न वगैरे सगळं होतं महादेवाचं. त्यामुळे पहिला दर्शन आपण इथल्या मंदिराचं घ्यायचं आहे. स्टँड वगैरे पायदू
दर कॅशियर 50 रुपये द्या. हा ती पालखी वगैरे सगळे म्हणजे तिथून तो येते. पहिला मान त्या मंदिराचा तिथे, असतो. हा. अच्छा अच्छा. म्हणजे इथे जे यात्रेचे जे उत्सव असतो ना हा हा त्याच्यासाठी जी पालखी वगैरे जे काही येते बरोबर. ती त्या मंदिरातून तयार करून मग ती पालखी इकडे अच्छा, आणली मग जाते. इथे दुसऱ्या दिवशी देवाचं लग्न लागतं हा, हा, हा. साखरप्याच्या गिरजेबरोबर. हा हा त्याच्यानंतर मार्लेश्वर पहिले याच्यासाठी आता तुम्ही व्हिडिओ करता म्हणून तुम्हाला हा. सांगतो की तो यात्रेचा सोहळा 2 ते 3 दिवसाचा. आमच्या गावात तो 4 दिवसाचा असतो. तो गाव आमचा अच्छा अंगवली. अच्छा. हा हा तिथे आपल्या लग्नात जशी आपल्याला हळद लागते, मांडव पडतो, तसं सगळे सोहळे चालू असतात. ओके. 11 तारखेला मांडव पडतो, 12 तारखेला हळद लागते, 13 तारखेला देवाला घाणा भरला जातो आणि 13 तारखेला रात्री पालखी 12 वाजता बरोबर हा तिथून मशालीवर जंगलातून इथं आणली जाते. आपल्याला इथं यायला आम्हाला पायी चालत आलो तर आम्हाला 2.5 तास लागतात. त्या दिवशी या देवाचं सत्व म्हणून ती पालखी पाऊण तासात इथे पोचते काय बोलताय? आणि जंगलातून फक्त मशाल असते. पाऊण तो मशालीचा तासात, हा. मान सांबाराचा असतो. अच्छा. हा बस छान छान छान. धन्यवाद. आणि समोर छान दिसतोय तो माहिती आमचा- मिळाली. Thank you. समोर जो दिसतोय डोंगर 50 रुपये तो वसूल आमचा झाले आमचे. लिंगदेव म्हणून म्हणतात तो आहे. तो समोरचा हा, जो. लिंगदेव. आणि तिथे हा. जायला म्हणजे पायवाट हा ही अंगवलीतून आहे. अंगवली भगतवाडी म्हणजे आम्ही जिकडे त्या गावात थांबलेलो थांबला होता. मंदिराच्या इथे. हा. मंदिराच्या इथून सरळ आतमध्ये गावात हा, हा, जायचं. हा. तिथे भगतवाडी म्हणून आहे. हा लास्ट सह्याद्रीचा शेवट. ओके. तिथे थांबून तिथून कोणतरी माणूस घेऊन तुम्हाला त्या पायवाटेने जावं लागेल. तिथून तिथपर्यंत ट्रेक आहे म्हणजे हा, चालत चालत. पण भरपूरशी लोक इथे येतात. त्याच्यापेक्षा जबरदस्त लोक आता तिथे जायला लागले. ओके. कालांतरानं त्या ठिकाणी काही वर्षानं हा रस्ता होऊ शकेल अर्ध्यापर्यंत. 3-4 तास लागत असतील. 2.5 तास कंप्लीट 2.5 तासामध्ये इथे पोहोचू शकतो. हो. मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आपल्या सगळ्या. तर आता फक्त वरती जायचं आणि मी घातले शॉर्ट्स. तर शॉर्ट्स अलाउड आहे काय बघूया, कारण आता खूप मंदिरामध्ये शॉर्ट्स बॅन केलेली आहे आणि मंदिरामध्ये जाऊन पण देत नाहीत. मी ट्रॅक कॅरी केलेली आणि तीच आता घातली. नाही तर काय एवढा वरती जायचो आणि कॅन्सल आतमध्ये जाऊन नाही द्यायचे आणि दर्शन घेऊन नाही द्यायचे, त्यापेक्षा घातलेली बरी. जेव्हा फक्त आपल्याला एंट्री करतो ना आपण, तेव्हा फक्त 50 रुपये आतले चार्जेस घेतात, ते पण 4 व्हीलरसाठी. 2 व्हीलरला किती आहेत माहीत नाही, असले तरी 20 रुपये वगैरे असतील, 10-20 रुपये. आणि ह्या टोटल 500 पायऱ्या आहेत. मागे मी आलेलो तेव्हा आरामात गेलेलो, म्हणजे दम लागत गेलो, पण एवढं नाही झालं, दम नाही लागलेलं. थोडा त्रास झाला पण चालतं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळ, आता तब तक आ रहे ना हम रिटर्न. आणि मंदिराचा टाईम आहे दर्शनाची सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत. याच टायमाला लोक येतात. अरे आपण खंडोबाच्या इकडे गेलो जास्त होत्या. हां 500 होत्या, बदलापूर 500 होत्या, 500 का 350 काहीतरी होत्या. 20 मिनिटात पोहोचलेलो आपण. हो हो, तर चालायला चालू करू. आणि एनर्जीसाठी आम्ही घेतलं शेंगदाणे, गरम गरम शेंगदाणे. असं वाटतं विकतोयस गरम गरम शेंगदाणे. हे घ्यायचेत काय? आता नको रे. पायऱ्या चढताना आपल्याला एक वॉटरफॉल लागलेलं आहे आणि काही लोक एन्जॉय पण करतात. आणि वरती चढताना असं वाटतंय की एकविरेच्या मंदिरातच चाललो आहे. सेम तसंच आहे सगळं. वा, हा व्ह्यू बघा काय भारी आहे. आकाश डायरेक्ट डोंगराला टेकलं आहे वरती. तर आपण मंदिरापर्यंत पोचलो आणि समजलं पण नाही की कधी मंदिर आलं. गप्पा मारत मारत आपण पोचलो आहे ना. हो, पायऱ्या थोड्या प्रॅक्टिकल मला. हो, अशा बरोबर लांबलचक पायऱ्या होत्या, त्यामुळे असं वाटलं नाही, दम पण लागला नाही एवढा. म्हणजे मला वाटतं एकविरेपेक्षा इथे कमीच पायऱ्या असतील आणि लवकर आलो आहे ना. आणि वरती वॉटरफॉल बघा किती आहेत, प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल आहेत. बडावाला वॉटरफॉल.
छत्रपती संभाजीनगरपर्यंत पण आपले व्हिडिओ बघतात लोक. थँक्यू आणि खूप लोक भेटली संभाजीनगरची मला आतापर्यंत. हो इथे येताना थँक्यू. वेलकम. छान वाटलं भेटून. चल ना उधर निकलेंगे नहीं तो बंदर लेके जाएगा. मंदिरात जाऊ आपण. क्या आयला इकडं गर्दी बघ केवढी आहे एकदम. ड्रोन झोन लिहिलं आहे आणि हे बोलवते ड्रोन घेऊन ये. ड्रोन उडायला परमिशन नाही आहे. वॉटरफॉल बघ कसला वाटतोय रे. डोळ्यांनी काय बघतोय. हा घेऊन जाईल बघ. त्याला पाहिजे वो दे दो कुछ तो है वो उसमें. ए मत कर शुकबिक मत कर. कार्तिक कॉलिंग कार्तिक हो जाएगा. व्ह्यू बघा काय खतरनाक वाटतं एकदम. आम्ही आलोय मंदिरामध्ये आणि सगळी लोक इकडं फोटोशूट करत बसलेत. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पण आलो. मंदिरामध्ये नंतर जाणार. म्हणजे लोक इथं खास येतात फक्त फोटोशूटला. तो ड्रोन उडवला बघ. फोटो काढायला अलाऊ नाही त्यामुळे फोटो व्हिडिओ वगैरे काढू नका आतमध्ये जाऊन. त्यामुळे आम्ही पण नाही काढत आहे. तर मंदिरामधून आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पुन्हा एकदा धबधब्याचा व्ह्यू घेतो आहे. म्हणजे इथून बाजू असंच वाटत नाही. कंटिन्यू असं थांबून बघत राहावं असं वाटतं. शांत एकदम. आणि हे आहे पावसाळ्यातलं आपलं मार्लेश्वर. तर थोडं पुढे आलो आणि तिथून जर व्ह्यू बघितलात ना तसला अजून बघायला मिळतं आपल्याला. एकदम खतरनाक व्ह्यू. बाबा अजून एकदम जवळून पाऊस आहे. तिकडे कुठलं मंदिर आहे ते? ॲक्च्युली पावसात बंद करतात ते लोक. ओके. मग तो बंद केला आहे तो. बंद. खाली अजून एक मंदिर आहे. ते पण शंकराचंच असणार पण पावसाळ्यामध्ये बंद करतात. कारण मागच्या वेळी पण आम्ही आलेलो ना खाली नाही गेलो की बोललो उगा कुठे जात बसलो एवढं. आणि आता हो खरं आहे ते खरं सांगायला काय. तिथून व्ह्यू जास्त चांगला वाटतोय त्या इथून. तर समोर जर बघितलं ना हा व्ह्यू आहे आणि इथून एक रस्ता जो खाली गेलेला आहे ना एक रस्ता त्या मंदिरामध्ये जातो. तिकडे एक मंदिर आहे आणि दुसरा रस्ता याला कनेक्ट होऊन त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या मागून अशा होऊन त्या वॉटरफॉलकडे जातात मागे. तर त्या वॉटरफॉलचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता. तर इथे ना ड्रोन उडवून देतात. नो ड्रोन झोन लिहिलेलं आहे. ड्रोन उडवून देतात पण नाही पण पावती फाडायला लावतात प्रॉपर. हां हो 250 रुपयाची पावती फाडली की ड्रोन उडवून देतात. म्हणजे मंदिराला त्याची काय देणगी जाते ती आणि तुम्हाला ड्रोनचे फुटेज पण मिळतात. आणि आमचा पण ड्रोन काल पडला ना तर आता इथे एक कपल होते त्यांच्याकडे ड्रोन होता आणि आम्ही बघितला पण बोललो आपला ऑलरेडी स्क्रॅच झालेला. त्यांना विचारलं फुटेज मिळतील का. त्यांचा पण चॅनल वगैरे काहीच नव्हता. ते बोलले हां मिळतील फुटेज काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी दिले पण फुटेज आणि बरं झालं कारण एवढा भारी व्ह्यू होतं ना म्हणजे खतरनाक व्ह्यू. आणि हे दृश्य ड्रोनमध्ये टिपलेले खूप भारी येतात आणि ते ड्रोनचे फुटेज आपल्याकडे आलेले आहेत. त्याचं नाव व्ह्यू आपण काय विचारलंच नाही विचारलं पण आमचे व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही नाव विचारायलाच विसरलो ड्रोनच्या एक्साइटमेंटमध्ये ड्रोनचे फुटेज मिळणार म्हणून.
त्यानंतर खूप भारी दर्शन झालं आणि मार्लेश्वरची आणि पावसाळ्यातली मार्लेश्वर बघायला तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल. तर रिटर्न जाता जाता एक झुणका भाकरीचं हॉटेल मिळालं आहे आम्हाला आणि दुपारी आम्ही प्रॉपर नाश्ता जेवण नव्हतं केलेलं, डायरेक्ट नाश्ता करूनच निघालेलो आणि इथे काहीतरी 50 रुपयाला झुणका भाकरी आहे. बघूया झुणका भाकरी खाऊ. आणि तीन तर आपली पिठलं भाकरी आले आणि खरंच क्वांटिटी चांगली आहे म्हणजे 2 भाकऱ्या आणि भाकरी पण मोठी आहे. अजून एक भाकरी खाऊ शकतो. हो हो ही झुणका भाकरी आलेली आहे. झुणका भाकरी ही पिठलं भाकरी आहे. झुणका भाकरी म्हणजे झुणका हा याला झुणकाच म्हणतात. म्हणजे रिअल याच्यात जर बघा नाही मी सांगतो ही पिठलं भाकरी नाही रे ऐक ना. ठीक आहे सर्च कर एक्सप्लेनेशन दे. याला पिठलं भाकरी बोलतात. ही पातळ असतं आणि झुणका असतो त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून आहे ना ते घट्ट बनवतात, त्याच्या असे लम्स बनतात. ओके उसका नाही पण हे भागाभागांवर पण डिपेंड नाही करतं. हा ते आता बोलायला हिंदी सगळ्या उसको माझ्या गावात मी सुन, लहानपणापासून अभी मैं झुणका बोलता भाकरीच हूँ और एक ऐक सुनना उसके लिए ना थोड़ी इसकी ये फटाफट बनता है, उसके लिए मेहनत है थोड़ी, तो इसको ही उन्होंने झुणका भाकरी पिठला भाकरी झुणका भाकरी कर दिया, समझ गया. उसके लिए थोडी मेहनत आहे. त्यानंतर तोंडी लावायला चटणी वगैरे खूप काही दिलं आहे म्हणजे 50 रुपयाच्या ह्याच्यानी खूप जास्त आहे. ॲक्च्युली हां इट्स अ नाईस डील. यस इट्स अ व्हेरी गुड डील. चांगली आहे ना. तुम्ही जेव्हा पण इकडे याल नक्कीच ट्राय करा. जेव्हा पण इकडे याल नक्की ट्राय करा. आता टेस्ट कशी आहे? चांगली आहे. कार्तिकने पहिलं खाल्लं आहे म्हणून त्याला माहीत पडलं. तर मस्त न संध्याकाळचा नाश्ता पण केला आणि मजबूत नाश्ता केला, पोट भरलं पिठलं भाकरीने. आणि त्यानंतर पावसाळ्यात कधीतरी मार्लेश्वरला यायचा प्लॅन करा. पावसाळ्यातलं मार्लेश्वर बघण्यासारखं असतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धुकं दिसणार. ढग बघा कसं धुकं असं चाललं आहे, जसं काय ढग चाललं आहे बघा वरती, पास होते हळूहळू पुढे. आणि नक्कीच तुम्ही लवकरच प्लॅन करा पावसाळ्यातलं मार्लेश्वर बघायचं. आणि त्यानंतर मस्त दर्शन झालं. त्यानंतर ड्रोन आपला पडून पण आपल्याला ड्रोनचे फुटेज मिळाले तर ते एक भारी झालं. आणि त्यानंतर तो भाऊ आपला बघत असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट कर की मी होतो ते मी नाव विसरायला पण विसरलो. आणि त्यानंतर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.